बुद्धाय नमः। धम्मं नमः। संघं नमः। स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन भाग 10। स्त्रिया आणि अंधश्रद्धा निर्मूलन भाग 9। आणि एका जंगलामध्ये तिला सत्यवान दिसतो। सत्यवान हा राज्य गेल्याने परागंदा झालेला राजा असतो। त्याचे वडील महाराज असतात। तेही त्यावेळी जंगलातच राहत असतात। ते आंधळे झालेले असतात आणि राज्य गेल्यामुळे जंगलात राहण्याची वेळ म्हणजे हा विजनवास त्यांच्या पदरी आलेला असतो। अशा वेळी मातीचे हत्ती आणि घोडे करून सत्यवान त्यांच्याशी खेळत असतो। त्याला बघितल्यानंतर सावित्री म्हणते, मी याच्याशीच लग्न करणार। ज्या वेळेला तिच्या वडिलांना हे कळतं त्यावेळी तिच्या वडिलांना आनंद होतो की चला, आपल्या मुलीने आपला वर निवडला। त्याच्यानंतर प्रत्यक्षात लग्न होण्याच्या आधी नारद येतो आणि नारद सावित्रीच्या वडिलांना सांगतो की बाबा रे, तुझ्या मुलीने जो वर निवडलेला आहे तो 1 वर्षानंतर निश्चितपणे मरणार आहे। 1 वर्षानंतर तुझी मुलगी विधवा होणार आहे। तेव्हा हे लग्न तू करू नकोस। परंतु तरी देखील जंगलामध्ये जाऊन अत्यंत आनंदाने थाटामाटात अश्वपती आपल्या मुलीचं लग्न लावून देतो। त्याच्यानंतर 1 वर्ष होतं। 1 वर्ष झाल्यानंतर यम येतो। यम सत्यवानाला घेऊन जायला लागतो। त्याच्या मागोमाग सावित्री जाते। यम तिला परोपरीने परत पाठवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काही बधत नाही। शेवटी यम तिला 3 वर मागायला सांगतो। पहिला वर ती मागते, माझ्या सास्यांना त्यांचं गेलेलं राज्य परत मिळण्याचं आणि परत मिळालेलं राज्य पाहण्याचं भाग्य लाभू दे। दुसरा वर मागते, माझ्या निःसंतान पित्याला 100 पुत्र होऊ दे। तिसरा वर मागते, आम्हा उभयतांना दीर्घ आयुरारोग्य लाभून माझा संसार सुखाचा होऊ दे। आणि मग यम तथास्तु म्हणतो। आता ही सगळी कल्पना काय आहे असा प्रश्न तुम्ही कधी विचारला का? समजा आजच्या आधुनिक कालखंडामध्ये आपल्याला एक अत्यंत देखणी मुलगी आहे आणि तिच्या लग्नाला जर चटकन सांगून मुलं येत नाहीयेत तर वडील स्वतः आणखी व्यापक प्रयत्न करतील की एका वृद्ध अमात्याला घेऊन तिलाच देशोदेशी स्वतःच्या स्वयंवरासाठी पाठवतील। त्याच्याही पेक्षा महत्वाची गोष्ट अशी की 1 वर्षांत तिचा नवरा मरणार असल्याचं निश्चितपणे कळते। आज कळू शकतं। उदाहरणार्थ, कुणी जर येऊन सांगितलं की अहो, तुमच्या मुलीचं लग्न ठरलं, पण तुम्हाला माहित आहे का की नव्या मुलाच्या लिव्हरचं अमुक अमुक डॅमेज आहे, त्याला लिव्हरचा अमुक आजार आहे, तो 1 वर्षाच्या वर जगणार नाहीये, तर ते लग्न ती मुलगी करेल का? आणि तिचे आईवडील ते करू देतील का? किंवा आजच्या काळाच्या संदर्भात बोलायचं तर धंद्यामध्ये पूर्ण संपत्ती गेलेली असल्याने एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि त्याच्या आंधळ्या बापालाही भविष्यात सांभाळावं लागणार असणाऱ्या मुलाशी आजच्या काळातली एखादी मुलगी लग्न करेल का? आणि ती लग्न करते म्हणाली तरी तिचे आईबाप त्या लग्नाला होकार देतील का? अश्वपती राजानेही आपल्या एकुलत्या 1 मुलीचं लग्न जंगलात का लावून दिलं? त्याने ते लग्न राजधानीमध्ये का नाही लावलं? आणि ते लावल्यानंतर त्याने आपल्या मुलीच्या सासरकडच्यांना मदत का केली नाही? त्याने आपल्या जाव्याला आणि आपल्या व्याह्यांना आणून राजधानीमध्ये का ठेवलं नाही? हे प्रश्न देखील हे व्रत करणाऱ्या लोकांना पडत नाहीत। या कथेत जे सगळं घडलं त्याचं महत्वाचं कारण म्हणजे ज्या मुलीला भाऊ नसे तिचं लग्न त्या काळात होत नसे, त्यामुळे एवीतेवी हिचं लग्न होणारच नव्हतं। पण कसं का असेना, आता एकदा हिचं लग्न तरी होतं,
या भावनेने अश्वपती सावित्रीचं लग्न लावून द्यायला उत्सुक होता. लग्न करायला कदाचित परंपरेच्या दडपणाने ती उत्सुक होती. परंपरेचं हे दडपण इतकं जास्त होतं की तिने यमाला काय मागितलं. पहिला वर स्वतःच्या सास्यासाठी मागितला, दुसरा वर स्वतःच्या वडिलांसाठी मागितला आणि तिसरा वर स्वतःच्या नव्यासाठी मागितला. म्हणजे तिने तिन्ही गोष्टी पुरुषांसाठी मागितल्या. त्यामुळे हे संबंध व्रत तुम्ही ज्या वेळी करता त्यावेळी त्यातला गर्भितार्थ असा की बाईने आपल्या सगळ्या सुखाचं समर्पण पुरुष वर्गाशी संबंधित असलेल्या बाबींसाठी, मग कदाचित वडील असतील, कदाचित सासरे असतील किंवा नवरा असेल, केलं पाहिजे. हे सगळ्यांच्या सगळं आजच्या आधुनिक विचाराशी पूर्णपणे विसंगत आहे.